एकची धर्म जगाला प्रेम पावे. सदाचे आरती विकल जया. गेल्या वर्षी राज्यस्तरीय मध्ये माझ्या या लेखाचा दुसरा नंबर आलेला होता. तर तो आज आईची आठवण परत आली, म्हणजे उफळून आलीवर त्यामुळे मी परत निर्णय बदलला. म्हटला आईसाठी जो लेख लिहिला तो आपण आई इथं सादर करावा. आणि हा लेख मी आईसाठी अर्पण करते. आई, तुला आई महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. लेखाचं नाव आहे आई आज तू हवी होतीस. गर्भात घेतला श्वास किती सोशीला तू त्रास. दाखवले तू जग हे मला, आहेस तू माझा विश्वास. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, आत्म्यात असणारा ईश्वर. प्रत्येक घरी देवाला जाता येईना म्हणून देवाने आई निर्माण केली. आई, तुला जाऊन आज 9 वर्ष झाली. दिवस उगवतो आणि मावळतो, त्याचे चक्र सुरूच असते. काळ निघून जातो, काळाबरोबर माणसाचे अस्तित्व नष्ट होत असते. पण माणसाच्या आठवणी हृदयाच्या एका कप्प्यात बंदिस्त असतात. कामात व्यस्त असताना आपल्या माणसाची आठवण होत नाही. पण घरी कोणते कार्य असू द्या, आनंदाची गोष्ट घडू द्या, त्या क्षणी मात्र आपल्या प्रियजनांची उणीव नक्कीच भासत असते. आज या लेखाच्या निमित्ताने आईच्या सर्व आठवणी मनाच्या पटलावर जमा झाले आणि आई हे अक्षर डोळ्यासमोर गिरडू लागले. आई, आज मी माझ्या जीवनात यशाची वाट चालत आहे. अनेक संकटे अडचणींची वाट तुडवून आज मी इथपर्यंत पोहोचले. कारण तूच शिकवलेस लढायला, वादळातही घट्ट पाय रोवून उभे राहायला. अगं, मी ज्या परिस्थितीमध्ये जन्माला आले ती खरंच गोष्ट आहे. डॉक्टरांनी सुद्धा हात टेकले होते, पण तुझ्या मातृप्रेमाने मला जगण्याची उमेद मिळाली. आणि आई, तुझ्या प्रेमापुढे यमही झुकला. आणि आई, तुझ्यामुळेच मला पुनर्जन्म झाला. कुटुंबातील शेंदेपोळ असल्याने तुझी लाडकी लेक होते. थोडीफार जुनी विचारसरणी असताना सुद्धा कधी मुलगा मुलगी भेदभाव नाही केलास. एक घास 5 जणांत वाटून देत होती. काही आमच्या घरामध्ये खायला आणलं ना, ती असं नाही की मुलगा म्हणताना आधी एक घास द्यायचा, असं नाही. मुलगा आणि 3 महिन्यांनी 2 भाऊ, सगळ्यांनी अगदी समसमण वाटणे. किती ग्रेट होतीस तुझी दहशत असायची, कारण वावगेत लावडायची नाही. कोणी काही खाऊ दिला लहान मुली म्हणून तर आधी तुझ्या डोळ्याकडे लक्ष द्यायचे, कारण तुझ्या डोळ्यामध्ये तुझे भाव उतरायचे. कोणाचे काय घेतलेली कधीच तुला आवडायचे नाही. अजूनही आठवतं तुझं पहाटे 5 वाजता उठून घराची स्वच्छता करणं, आंघोळ करून पहिलं तुळशीला पाणी घालणं, उंबऱ्याचं पूजन करणं. त्यामुळं घर अगदी प्रसन्न टवटवीत व्हायचं. तुझ्या हाताला एक विशिष्ट चव असायची. अजूनही आठवते दिवाळीमध्ये तू 4 घास गोड करायचीस. तुझ्या हातचा शिरा आणि बेसन लाडू याला तोडच नसायची. जेवढी रागीट होतीस तेवढीच प्रेमळ होतीस. आजारी पडले कोणी तर तू सर्वांची काळजी, खूप काळजी करून रात्रंदिवस जागताना तुला पाहिले आहे. माझ्या उशाशी तर खूप वेळा बसलेला आहेस. स्वाभिमान तूच शिकवलास आम्हाला. जेवढं नशिबात आहे तेवढंच मिळतं आणि कोणाचं ओरबाडून जायचं नाही, ही तुझी शिकवण होती. 7वी पास होतीस पण विचार तुझे खूप महान होते. शिक्षणाचे महत्त्व तुला माहीत होते आणि म्हणूनच परिस्थिती नसताना मला शिकवण्यासाठी पाठीशी ठाम उभी राहिलीस. मला शिकवलंस, स्वतःच्या पायावर उभे केलेस. आई, आज खूप सुखासमाधानात आणि यशाच्या वेगळ्या वाटून जात आहे. फक्त तुझीच कमी आहे. तुझी माणसे जोडण्याची कला मी थोडीफार घेतली आणि तुझ्यासारखीच जीव लावणारे आई वडील मला भेटलेत, पण तुझी उणीव मात्र कधी भरून येणार नाही.
तुझ्यासारखी आई होण्याचा मी प्रयत्न करते. मी नेहमी तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिले आहे आणि राहिले. आई तुझ्या विना जगे सुने सुने, आई तुझ्या विना जगे सुने सुने, कशी विसरू तुला, तुझेच गाते गाणे, तुझेच गाते गाणे. धन्यवाद. यंदा कर्तव्य आहे म्हणून आस धरून बसलोय, यंदा कर्तव्य आहे म्हणून आस धरून बसलोय, 25शी दिशी म्हणत आता 35कडे चाललोय. एक काळ होता तेव्हा परिस्थिती जेमतेम असायची, एक काळ होता तेव्हा परिस्थिती जेमतेम असायची, तरी सुद्धा त्या काळात पोरांचे लग्न फटाफट जुळायचे. मुलांकडच्यानी आजकाल सगळं जिथल्या तिथं करून ठेवलंय, मुलांकडच्यानी आजकाल सगळं जिथल्या तिथं करून ठेवलंय. पोतीरा आणि सारवण तर हल्ली इतिहास जमा झाला. मुलगा नोकरी असो वा व्यवसाय पहिली शेतीची चौकशी करतात, मुलगा नोकरी असो वा व्यवसाय पहिली शेतीची चौकशी करतात, आणि मुलगी शेतात जाणार नाही म्हणून थांब अगोदरच सांगतात. जर मुलीची शेतात जायची इच्छा अजिबातच नसते, जर मुलीची शेतात जायची इच्छा अजिबातच नसते, तर मग शेतीवाडीची निष्ठी चौकशी यांना कशाला हवी असते. अपेक्षेच्या ओझ्यात आम्ही पुरते जखडून गेलोय, अपेक्षेच्या ओझ्यात आम्ही पुरते जखडून गेलोय, पुरत्या झाल्या साऱ्या आशा तरी पण रखडून गेलोय. काहींच्या अपेक्षा काय असाव्यात यालाही माप असावं, काहींच्या अपेक्षा काय असाव्यात यालाही माप असावं. नको सासू सासरा दीर जावा, घरात फक्त दोघांनीच असावं. कसलीही संस्कृती नव्यानं समाजात रुजते, कसलीही संस्कृती नव्यानं समाजात रुजते. काही मुलींची इच्छा आहे पण घरच्यांमुळे मुलगी पुसते. वेळ निघून गेल्यावर रसरशीत फुल सुद्धा कोमेजून जातं, वेळ निघून गेल्यावर रसरशीत फुल सुद्धा कोमेजून जातं. मुलींपेक्षा मुलींच्या आईचं स्वप्न खूप मोठं असतं. तिचे तुम्ही जन्मदाते आहात तर काळजी वाटणं साहजिकच आहे, तिचे तुम्ही जन्मदाते आहात तर काळजी वाटणं साहजिकच आहे. पण वधूपेक्षा वधू माईची इच्छा पूर्ती होणं खूप कठीण आहे. तडजोड या शब्दाचं वजन सध्या खूप कमी होत चाललंय, तडजोड या शब्दाचं वजन सध्या खूप कमी होत चाललंय. म्हणून तर हल्ली लग्नाचं वय उलटून पुढे चाललंय. सगळं सांगणं मुलीकडच्यांना एकच आहे की करा थोडीशी तडजोड, सांगणं मुलीकडच्यांना एकच आहे की करा थोडीशी तडजोड. मार्गदर्शन व्यवस्थित करा, लागेल त्यांनाही संसाराची ओढ, लागेल त्यांनाही संसाराची ओढ. त्यावेळी एक आठवण आली की सरोजिनी बाबर ह्या आपल्याच भागातल्या, कटावमण भागातल्याच, आणि त्यांनी हेच लोकसाहित्य जमा करूनच त्या एवढ्या महान कवयित्री झाल्या. त्यांचे दूरदर्शनवर टीव्हीवर सुद्धा कार्यक्रम झालेले होते. त्यांनी भरपूर साहित्य जमा केलेलं आहे. फक्त त्यांच्या नंतर हे कार्य खंडित पडलं, ते आता आपण या लोकसाहित्य कट्ट्याच्या आधारे सुरू करूया. आज महिला दिनानिमित्त सगळ्यांनीच महिलांच्या वरती कविता सादर केल्या. मी महिला दिनाबद्दलचीच कविता सादर करणार आहे. अलीकडे बघतो आपण महिला शिकल्या, नोकरी करण्यासाठी बाहेर पडल्या, त्यांना सन्मान मिळू लागले, वेगवेगळ्या पदावरती त्या आहेत. पण त्याचबरोबर समाजातल्या महिलांच्यावरच्या अत्याचाराच्याही घटना खूप वाढल्या आणि त्या ऐकून अक्षरशः मन विषण्ण होतं की एवढी स्त्री शिकली, एवढी पुढारली, तरी सुद्धा अजूनही तिच्या वाट्याला हेच का. याबद्दलची माझी एक कविता 8 मार्च ही कविता सादर करते. मुलगी झाली झाला कार, मुलगी झाली झाला कार, माय पित्यांच्या डोळीवर भार. मुलगी झाली झाला कार, माय पित्याच्या डोळीवर भार, कित्येक करती गर्भातच ठार. स्त्री जातीला हा पहिला मार, कित्येक करती गर्भातच ठार, स्त्री जातीला हा पहिला मार. मुलगा मुलगी समान धरा, मुलगा मुलगी समान धरा, फक्त तोंडीच घोषवारा. मुलगा मुलगी समान धरा, फक्त तोंडीच घोषवारा. मुलीला बंधन मुलाला स्वैराचार, मुलीला बंधन मुलाला स्वैराचार, स्त्री जातीला हा दुसरा मार. अल्पवयाची नाजूक कळी, आज बघतो समाजात अल्पवयाची नाजूक कळी फुलण्याआधी पडते पातळी. अनेक घटना दिसतात, फार वाईट वाटतं. अल्पवयाची नाजूक कळी फुलण्याआधी पडते पातळी. बलात्कार नाही तर शरीराचा व्यापार,
बलात्कार नाही तर शरीराचा व्यापार स्त्री जातीला हा तिसरा मार. किशोर वय जरा मोठी झाली, जन्मल्यापासून तिच्यावरती कसे अत्याचार होतात, जन्माच्या आधीपासून जन्मली जरा नाजूक लहान असताना एक असेही होते, थोडी मोठी झाली किशोर वयात. किशोर वय मनात उमंग, किशोर वय मनात उमंग, स्वप्न शिक्षणाचे होते भंग. मुलाला शिकायला पाठवतील 7ला, मुलीला गावातल्या शाळेत सुद्धा नको, बस घरात. किशोर वय मनात उमंग, स्वप्न शिक्षणाचे होते भंग. एकतर्फी प्रेमातून होतात वाद, एकतर्फी प्रेमातून होतात वाद, स्त्री जातीला हा चौथा मार. पुढे लग्नाचा भरतो बाजार, अजूनही बाजारच आहे. पुढे लग्नाचा भरतो बाजार, देण्या घेण्याचा कोरडा व्यवहार, अजूनही हुंडा मागितला जातो. कितीही मुलगी शिकलेली असली तरी, नोकरी करत असली तरी हुंडा मागितला जातो. पुढे लग्नाचा भरतो बाजार, देण्या घेण्याचा कोरडा व्यवहार, हुंडा नाही म्हणून मिळतो नाकार, हुंडा नाही म्हणूनही मिळतो नाकार, स्त्री जातीला हा 5वा मार. लग्नानंतरही सगळ्यांचंच आयुष्य काही सुखाचे झालं लग्न, सगळ्यांचंच आयुष्य सुखाचं असेल असं नाही. नवरा कसा मिळतो त्याच्यावरती पुढचा अवलंबून. काही जणींच्या बाबतीत नशिबाला धोंडा नवरा दारुडा, दारुडा नवरा मिळाला तर त्या बाईचं आयुष्य किती वाईट होतं. नशिबाला धोंडा नवरा दारुडा, नको जिना परित्यक्तेचं म्हणून सहन करायचं, नको जिना परित्यक्तेचं म्हणून दारुड्या नवऱ्याचा मार सहन करत, त्याचा संसार ओढत मिळवायचा आणि त्याच्या संसारात घालायचं, सगळं सहन करत संसार चालवायचा. नशिबाला धोंडा नवरा दारुडा, नको जिना परित्यक्तेचं, नातं तुटतं रक्ताचं. एखादीनं केलं धाडस तरी पोटगीचा दावा आणि कोर्टात येरझार. किती वर्ष दावा चालले सांगता येत नाही. पोटगीचा दावा कोर्टात येरझार, स्त्री जातीला हा 6वा मार, स्त्री जातीला हा 6वा मार. सरकारनं केले 33% आरक्षण, 33% आरक्षण, संरक्षण शून्य संरक्षण. 33% आरक्षण आणि शून्य संरक्षण. घर, नोकरी, राजकारण सगळीकडे दिसतेय स्त्री, पण जिथं जिथं जाते तिथं शोषण आहेच. घर, नोकरी, राजकारण सगळीकडे शोषण. सगळा अंगठा घेऊन पुरुषांचाच काम आहे की नाही. सरपंच, ग्रामसेवक निवडून येतात, बायकोच्या तरी नवराच बसतो, घरनं जाऊन सह्या आणायच्या करतोय का अर्धा नवराच. आमच्या गावात बायको डॉक्टर असून ती नगरसेविका म्हणून निवडून आल्यावर तिचा नोटाच बघायचा आणि त्याने एकदा सरळ फेसबुकला पोस्ट टाकली की मी कार्यकारी नगरसेवक असून, म्हणजे स्वतःला त्यानं सरळ सरळ जाहीरमध्ये सांगून टाकलं की मी कार्यकारी नगरसेवक आहे. बायको नावाला नगरसेविका, मी कार्यकारी. घर, नोकरी, राजकारण चोहीकडे शोषण, सह्या अंगठा घेऊन पुरुषांचाच कारभार, स्त्री जातीला हा 7वा मार. जाणत नाहीत माय बहिणी, जाणत नाहीत माय बहिणी, अब्रूवर धाडी, आक्रंदन करते भकास कोठेवाडी. कोठेवाडी हे एक उदाहरण, आजकाल खूप उदाहरण झाली. जाणत नाहीत माय बहिणी, अब्रूवर धाडी, आक्रंदन करते भकास कोठेवाडी. कायदा आंधळा, कायद्याची दाद मागून कोणालाही त्यात दाद मिळत नाही. सादर करा, काय सादर करा. सरकार पांगळा, कायदा आंधळा, सरकार पांगळा, समाज झालाय बहिरा ठार. कॅन्डल मार्च काढून काय प्रश्न सुटतो, पुढं काही होत नाही. त्या माणसाला शिक्षा होते का? होत नाही. कायदा आंधळा, सरकार पांगळा, समाज झालाय बहिरा ठार, स्त्री जातीला हा 8वा मार. हा 8वा मार. घाव सोसून 8 मारांचे, तरी सुद्धा घाव सोसून 8 मारांचे स्वागत करायचे आहे 8 मार्चचे. करायचंच आहे, कारण त्यातूनच आपल्याला पुढे वाट काढायची, पुढे उज्ज्वल भविष्याचे 3 प्रयत्न करायचे आहेत. घाव सोसून 8 मारांचे स्वागत करायचे आहे 8 मार्चचे. नाही हीन नाही दीन, हे सिद्ध करायचे आपल्याला की नाही हीन नाही दीन, महिला विकास सर्वांगीण, तरच खरा जाती महिला दिन, तरच खरा. पांढऱ्या साडी
अंधारलेल्या झाडीत कोंडण्याचे डाव कोण बरे आखते? पांढऱ्या साडीत अंधारलेल्या झाडीत कोंडण्याचे डाव कोण बरे आखते? त्याचीच माय मग तिच्यासोबत प्रथेच्या नावाखाली शत्रूसारखी वागते. त्याचीच माय मग तिच्यासोबत प्रथेच्या नावाखाली शत्रूसारखी वागते. ती एकाकी अभागी शोधित राहते घाव शोषित नवी वाट. ती अभागी एकाकी शोधित राहते घाव शोषित नवीन वाट. फडफडणाऱ्या तिच्या पंखांना संपवण्याचे घातले जातात वेगवेगळे घाट. फडफडणाऱ्या तिच्या पंखांना संपवण्याचे घातले जातात वेगवेगळे घाट. चार चौघीत चिमूटभर कुंकवासाठी तिचं असलं नाकारलं जातं. चार चौघीत चिमूटभर कुंकवासाठी तिचं असणं नाकारलं जातं. तिच्याच जखमांवर मीठ चोळून, हे आमच्या महिलांसाठी आहे, तिच्याच जखमांवर मीठ चोळून सांग सखे तुझं बाई पण कुठं राहतं. तिच्याच जखमांवर मीठ चोळून सांग तुझं बाई पण कुठे राहतं. ती सोडून गेल्यावर त्याला मात्र नवीन सोबत गरजेची वाटते. ती सोडून गेल्यावर त्याला मात्र नवीन सोबत गरजेची वाटते. तो गेल्यावर ती मात्र सांगा कुठे नवीन संसार थाटते. वा छान. तो गेल्यावर ती मात्र सांगा कुठे नवीन संसार थाटते. होईल ठराव तुला सन्मानाने वागवण्याचा. होईल तुला ठराव सन्मानाने वागवण्याचा झळकेल बातमी प्रत्येक पानावर. होईल तुला ठराव सन्मानाने वागवण्याचा झळकेल बातमी प्रत्येक पानावर. प्रसिद्धीसाठी भरतील ही तुझी ओटी. प्रसिद्धीसाठी भरतील ही तुझी ओटी, पण घेऊ नकोस त्यातलं काहीच मनावर. प्रसिद्धीसाठी तुझी भरतील ही ओटी, पण घेऊ नकोस त्यातलं काहीच मनावर. आता तिच्यातील शक्ती जागृत करते. कशाच हवे ग कोणाचे सांत्वन. कशाच हवे ग कोणाचे सांत्वन. तुझे अस्तित्व तूच जपत जा. कशाच हवे ग कोणाचे सांत्वन. तुझे अस्तित्व तूच जपत जा. आवाज ऐक तुझ्याच आतला. आवाज ऐक तुझ्याच आतला. नवीन इतिहास घडवीत राहा. नवीन इतिहास घडवीत राहा. स्वखुशीनं भाग पाडलं तर ते माझ्या वडिलांनी. प्रपंच, पैसा, अळका, शेती, बंगला, गाडी याच्यापेक्षा समाजासाठी काय आपण केलं पाहिजे हे मला वडिलांनी शिक्षण दिलं. आणि त्यावेळेपासून मी 16 ऑगस्ट 2006 पासून वडिलांच्या 85व्या वाढदिवसाला वाचनाला ही संकल्पना राबवायला सुरुवात केली. आणि पाहुण्यांना, नातेवाईकांना पुस्तक आणायला सांगितली. आणि त्या 50-60 पुस्तकावर आपलं वाचनालय सुरू झालं. 2008 पासून मी सायकलवरनं आमच्या भूज भागामध्ये वाडी वस्तीवर जवळजवळ 15-16 गावामध्ये वाडी वस्तीवर घरोघर जाऊन पुस्तकं विना मोबदला नामात्र ₹1 आजीव सभासद वर्गणी घेऊन सुरू केलं. ते आज तागायत चालू आहे. आजही एक पुस्तक मी मुलीला भेट दिलेलं आहे. माझं काम असं आहे, फक्त पुस्तकं वाचायला द्यायची नाहीत, त्या घरातले प्रश्न, लेख वाचली पाहिजे, झाडं वाचली पाहिजेत, पर्यावरणाचा समतोल राहिला पाहिजे, संस्कार झाला पाहिजे, श्रमसंस्कार झाला पाहिजे. आणि हे जग, पृथ्वी आपल्या ताब्यात जशी दिलेली आहे तशी आपण चांगल्या पद्धतीने ठेवून आपण या जगातून निघून जायचं हा उद्देश ठेवून गेले 18-19 वर्ष मी समाजामध्ये फिरत्या वाचनाच्या माध्यमातून सायकलचा वापर करून घरोघर मी पोहोचलो. नाही तरी माझे वडील संभाजी हरिंगळे आणि आई सुशिरा या दोघांच्या मिलनात मी झालेले मी सावित्रीच आहे. अरे वा वा, या 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 या. खटाव तालुका लोकसाहित्य कट्टा आयोजित तिसरे साहित्य संमेलन
दि 8 मार्च 2026 रोजी मायणी पक्षी अभयारण्य येथे उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमात खटाव तालुक्यातील प्रसिद्ध कवी, कथालेखक आणि कादंबरीकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. साहित्य कट्टा सत्रात प्रास्ताविक व मनोगत श्री दत्ता केंजळे सर यांनी मांडले. यानंतर डॉक्टर जयवंत अवघडे सर यांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यानंतर झालेल्या साहित्य सादरीकरणाच्या सत्रात कवी, कथालेखक आणि कादंबरीकारांनी आपल्या कविता, कथा व साहित्य कृतींचे प्रभावी सादरीकरण केले. दुपारी भोजनानंतर साहित्य, समाज आणि निसर्ग यांवर मुक्त चर्चा केली. सायंकाळी समारोपाने या तिसऱ्या साहित्य संमेलनाची सांगता झाली. पुढील चौथा स्नेह मेळावा मेच्या दुसऱ्या आठवड्यात गांधीग्राम, महादेवदरा, राजापूर येथे दरीत घेण्याचे ठरले. Thank you.